शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब यांनी दिल्याच्या नंतर या शालेय शिक्षण विभागाशी संबंधित जेवढे घटक आहेत, आमचं सर्वांचं प्रमुख दैवत आहे केंद्रबिंदू विद्यार्थी, त्यांचे पालक, त्याच्यासोबतच आमचे शिक्षक बंधू भगिनी, संस्था चालक, या क्षेत्रामध्ये अनेक महानुभावांनी गेली अनेक वर्ष कामकाज केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे. असे सर्व प्रमुख अनेक शिक्षक बंधू भगिनी की ज्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये अतिशय चांगलं कार्य संपन्न केलेलं आहे. तर या सर्वांशी संवाद साधणं हा आमच्या विभागाचा अजेंडा आहे. काही आयडॉल शिक्षकांशी यापूर्वी संवाद साधलेला आहे, विद्यार्थी त्यांच्या पालकांशी पण संवाद साधण्यात आलेला आहे, यापुढे पण साधणार आहोत. आणि आज महाराष्ट्रातील शिक्षक असतील आणि इतरही जो कर्मचारी अधिकारी वर्ग आहे त्यांच्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांशी संवाद, त्यांच्या अडीअडचणी, त्यांच्या सूचना, त्यांनी केलेलं चांगलं कार्य या संदर्भातलं ही बैठक मला वाटतं की 4 तास बैठक आमची संपन्न झाली. आपल्या मुंबईच्या जय हिंद कॉलेजमध्ये ही सुविधा या व्यवस्थापनाने पण आम्हाला करून दिली, त्यांचे मी आभार मानतो. आजच्या बैठकीच्या माध्यमातून अनेक बाबी समोर आलेल्या आहेत. काही विषय अतिशय लहान लहान आहेत की जे तातडीने आपण सोडवू शकतो. काही विषय आर्थिक बाबींशी संबंधित आहेत. काही मुद्दे हे नियमांशी, कायदेशी संबंधित आहेत. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्याचं विगतवारी करून जे ताबडतोब आपण निर्णय करू शकतो ते विभागाच्या वतीने केले जातील. आजच्या बैठकीमध्ये आम्ही सर्वांनी मिळून निर्णय केला की बाबा एक काही महिने संपूर्ण विभाग, यापूर्वी पण चांगलं कामकाज झालेलं आहे, यापुढेही आणखी समर्पित पद्धतीने कार्य संपन्न करेल. आणि 6 महिने आम्ही आणखी प्रभावी चांगलं काम करून दाखवू. आणि येणाऱ्या काळामध्ये मग जे काही प्रश्न अडीअडचणी आहेत ते शासनाच्याकडनं हक्काने सोडून घेऊ. म्हणजे आधी आम्ही आमचं कर्तव्य पार पाडणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे प्रश्न पण हक्काने आम्ही सरकारकडनं सोडून घेणार आहोत. शिक्षक भरतीच्या बाबतीत काही या बैठकीमध्ये चर्चा झाली का? कारण का अनेक वर्षांपासून ही सुद्धा मागणी शिक्षकांची. बरोबर आहे ना. अनेक ठिकाणी शिक्षक बंधू भगिनींची पण संख्या कमी आहे. काही ठिकाणी आता आज सूचना आलेल्या आहेत की बाबा क्रीडा असेल, इतर स्पेशालिटी शिक्षकांची पण आवश्यकता आहे. अशा अनेक सूचना आज या ठिकाणी आलेल्या आहेत. बदलापूर घटनेनंतर शाळांमधील मुलींची सुरक्षा हा मुद्दा पुढे आला होता. त्या अनुषंगाने काही वेगळी तयारी किंवा काही उपक्रम करण्यात आले? पाठीमागच्याच काळामध्ये या संदर्भामध्ये उदाहरणार्थ जसं CCTV लावणं आणि आणखी काही चांगल्या उपाययोजना त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. त्यांचं प्रभावी अंमलबजावणी येणाऱ्या काळामध्ये केली जाईल. अंजली दमानी यांनी असं म्हटलंय की बीडमध्ये जे शिक्षक बदल्या झालेल्या आहेत यामध्ये अनियमितता आहे, बिंदू नियमावलीत डावलून ही सगळी शिक्षक तिथे बदल्या झालेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वंजारी समाज सोडून इतर शिक्षक तिथे त्रस्त आहेत, अशा पद्धतीने आज आरोप केलेला आहे. बघा, क्षेत्र कुठलंही असू दे, अगदी सामाजिक पातळीवर जाणं काही बरोबर नाही. तत्राप त्यांचं अशी जर काही तक्रार असेल तर ती निश्चितपणे तपासू आणि काही चुकीचं काम केलेलं असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. आणि जे योग्य आहे त्याप्रमाणे तिकडे अंमलबजावणी केली जाईल. तुम्ही आता इतक्या लोकांची चर्चा केल्या तर नेमके कुठले 6 मुद्दे? आज साधारणतः 65 पेक्षा जास्ती संघटना इकडे उपस्थित होत्या. जवळपास 50 संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांचं मनोगत, त्यांचे विचार ठेवलेले आहेत. काही लेखी स्वरूपात त्या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. मला वाटतं की एक काही थोडासा कालावधी आम्हाला त्याचं, जसं मी बोललो की काही छोटे विषय आहेत
ते ताबडतोब आपण सोडवू शकतो. तर यांचं आम्ही विगतवारी करू. काही विषयांना जसं मी बोललो की आर्थिक बाबीशी संबंधित आहेत, तर त्यांना काही काळ वेळ लागणार आहे. तर येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने हे सगळे विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न राहील. शेवटी आपलं उद्दिष्ट आहे की गरीबातल्या गरीब पालकाच्याही पाल्याला, त्या विद्यार्थ्याला कायद्याने त्याचा तो हक्कच आहे, त्याला गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण मिळालं पाहिजे. या भावनेतून आमचा संपूर्ण विभाग त्या ठिकाणी काम करेल. तो रोड मॅप तयार करण्याचाच एक भाग म्हणून आजची ही बैठक आहे. उद्या परत या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांना पण आम्ही उद्या बोलवलेलं आहे. त्यांची पण बैठक उद्या संपन्न होणार आहे. मला वाटतं की एक 8-10 दिवस वेगवेगळ्या या विभागाशी संबंधित असलेल्या घटकांशी आम्ही चर्चा संवाद साधणार आहोत. त्यातून ज्या गोष्टी पुढे येतील त्यानुसार पुढचा रोडमॅप शासनाला आम्ही सादर करू. मध्यंतरीच्या प्रकरणानंतर राज्यामध्ये एक अनरेस्ट पाहायला मिळतोय. ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत, समाजामधल्या भावना तीव्र पद्धतीने व्यक्त केल्या जात आहेत आणि जी अल्टिमेट मागणी आहे धनंजय मुंडेंच्या संदर्भातली, दोन पक्षांमध्ये भाजप राष्ट्रवादीमध्ये यावर वाद निर्माण झालाय. शिवसेनेची अधिकृत भूमिका काय? मला वाटतं की मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भातली भूमिका स्पष्ट केलेली आहे. या प्रकरणामध्ये अगदी 2-3 पातळीवरनं त्याचा तपास चालू आहे. त्याच्यासाठी SIT नेमण्यात आलेली आहे. त्याची सखोल चौकशी चालू आहे. त्याच्यामध्ये जे जे आरोपी निष्पन्न होत आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाते आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की या अगदी क्रूर घटनेच्या संदर्भामध्ये जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. मध्यंतरी काळात ज्या शाळांची पटसंख्या कमी आहे, खास करून ग्रामीण भागातील आणि वाड्या वस्त्यांवरच्या शाळांची, त्या ठिकाणी शिक्षक कमी करण्याचा निर्णय त्यावेळेला झाले होते. त्या बाबतीत काही हे करणार आहेत का? हां, शाळा मर्ज करायचं चालू होतं, त्यामध्ये विद्यार्थ्यांची हेळसाळचे प्रकार समोर आले होते. मला वाटतं की हा एक अभ्यासाचा विषय आहे. याची माहिती आपण घेतलेली आहे. शिक्षणाचा हा कायद्यानेच हक्क आहे, म्हणून कोणीही विद्यार्थ्याला त्यापासून आपण वंचित ठेवू शकत नाही. आणि ते करत असताना त्याला गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पण मिळालं पाहिजे. आणि म्हणून आता माहिती घेऊया किती शाळा अशा आहेत, त्याच्यामध्ये काय करण्याची आवश्यकता आहे. या संदर्भात अभ्यास करून आम्ही तुमच्या समोर ठेवू. शाळांसंदर्भात आणखी एक प्रश्न आहे. लोकशाही मराठीने आता एक कॅम्पेन केलं, त्याच्यामध्ये काही शाळांमध्ये कम्प्युटर्स आहेत, काही शाळांमध्ये कम्प्युटर्स नाहीत. ज्या शाळेमध्ये कम्प्युटर आहेत ते धुळकात पडलेले आहेत अशी परिस्थिती आहे. तर काही शाळांना कम्प्युटरच मिळालं नाही. या संदर्भात काय निर्णय घेणार? ही वस्तुस्थिती आहे की आता आपल्याला बदलत्या जगाच्या दृष्टिकोनातून टेक्नॉलॉजीचाही आपण त्या ठिकाणी वापर करतो आहोत. इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये ज्या पद्धतीने हे सर्व आधुनिक शिक्षण त्या विद्यार्थ्यांना दिले जात आहे, त्या स्पर्धेमध्ये आपले पण विद्यार्थी टिकले पाहिजे म्हणून या सुविधा शासनाच्या वतीने संपन्न होतात. आणि आपली जी काही माहिती आहे त्याप्रमाणे असं जर असेल तर त्याची निश्चितपणे तपासणी आम्ही करू. आणि येणाऱ्या काळामध्ये त्या शाळेंच्या भौतिक विकासाच्या दृष्टिकोनातून एक अजेंडा आम्ही तयार करतो आहोत. जवळपास बऱ्यापैकी तो पूर्ण केलेला आहे. मग कोणत्या, यापूर्वी आपण पाहिलं असेल की गेल्या अनेक वर्षांच्यापासून निधी पण कमी असायचा शाळेच्या नवीन बांधण्याच्यासाठी, दुरुस्ती करता, या सुविधांच्यासाठी. आणि म्हणून आता कोणत्या योजनेच्या माध्यमातून कसा आपण निधी मिळू शकतो आणि त्या शाळेचा भौतिक सुविधा आपण कशा पूर्ण करू शकतो. आणि मग त्याच्यामध्ये जिथं या तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे तर तिथे आता सौर ऊर्जा पण आपण कसं प्रोव्हाइड करू शकतो. आत्ताच्या घडीला जी वीज दिली जाते त्याला कमर्शियल दर आकारणी होते. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये
हे दर विजेचे दर पण कसे कमी सरकारकडनं करून घेता येतील हा पण विषय आम्ही मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांच्याकडे नेणार आहोत. बच्चूकडे म्हटले की अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांनी मनातली अंतरात्माचे नार्को टेस्ट करावा आणि भाजपबद्दल काय आहे त्यांना कळालं. अंतरात्म्याचा नार्को टेस्ट करावी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी त्यानंतर त्यांना कळेल की त्यांचं भाजपबद्दल काय मत आहे. बद्दल काय म्हणतो असं बच्चू कडू. पूर्वीचे सहकारी होते ते म्हणाले. पुढे अजून नाही एवढं हाच प्रश्न आहे. तुम्ही म्हणालात की स्पेशलाइज शिक्षक काही नेमणार स्पेशालिटीसाठी म्हणजे कला क्रीडासाठी हो, वगैरे. बरोबर. आत्ताच काही शाळांमध्ये जवळपास सर्व शाळांमध्ये अर्धवेळ शिक्षक आहेत त्याच्यासाठी आणि त्याच्यावरून बरीच आंदोलनं किंवा ते शिक्षक सुद्धा मागणी करतात की पूर्ण वेळ करून घ्यावं. तर त्याच्याबद्दल तुम्ही आता स्वतः म्हणालात हा एक प्रश्न. दुसरा नाही मी असं सांगितलं की आज तुम्ही जे बोलले की काय काय सूचना मागण्या आल्या तर त्या मागण्यांच्यापैकी ती पण एक मागणी आली असं मी आपल्याला सांगितलं. बरं, दत्तक शाळा योजना तुमच्याच याच्या डिपार्टमेंटकडून आली होती, त्याचं पुढे काहीच झालेलं नाहीये. त्याच्याबाबत तुमचं काय, आपण काय करणार आहोत त्याच्यापुढे? निश्चितपणे या संदर्भामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत यापूर्वी पण विभागाच्या माध्यमातून चांगलं कार्य संपन्न झालेलं पुढच्या काळामध्ये आम्ही ते पुढे नेऊ. नरहरी झिरवळ म्हणाले की नाशिकचे पालकमंत्री मला झाला पाहिजे असं लोकांचे मत. नरहरी झिरवळ म्हणाले की नाशिकचे पालकमंत्री मला झाला पाहिजे असं लोकांचे मत आहे पण मला नको. कारण पालकमंत्री पदाचा वाद कधीपर्यंत सुटला? 15 दिवस मला वाटतं की या संदर्भातले सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांचे आहेत. ते त्यांच्या पातळीवरनं चर्चा संपन्न करतील. त्यांना जे योग्य वाटतंय त्याचा ते निर्णय करतील. त्यांनी केलेल्या निर्णयाचं अंमलबजावणी आम्ही सगळेजण करू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.